नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो। आज आपण एमएसटी सीटी 2026 चे एक्सपेक्टेड कट ऑफ्स बघणार आहोत की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन मध्ये असणार, ओबीसी मध्ये असणार, एससी एसटी एनटी ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही असणार त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती पर्सेंटाइल लागतील एका चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, त्यालाच बेसिकली कट ऑफ म्हणतात बाळांनो। ठीक आहे, आज आपण एमएसटी सीटी 2026 चे बघूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। पुढची पूर्ण काउन्सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्या करून देईल, फक्त चॅनलवरती सबस्क्राइब करून ठेवा बाळांनो। आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। एमएसटी सीटी 2026 चे जेवढे पण शिफ्ट झाल्या बाळांनो, सगळे पेपर्स आपण दर दिवशी 10 वाजता व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड करतोय, म्हणून लवकरात लवकर जॉईन करा। ठीक आहे, चला आता बघूया कट ऑफ्स बद्दल बाळांनो। पण पहिली एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की कट ऑफ आपण नेहमी कॅटेगरीनुसार बघत असतो। ठीक आहे, की ओपन कॅटेगरीचं कट ऑफ किती आहे, ओबीसीचं किती आहे, ओबीसी आणि एससी बीसीचं ऑलमोस्ट सेम असतं बाळांनो। ठीक आहे, एससी एसटीचं किती आहे, एससीचं आणि एसटीचं ऑलमोस्ट सेम असतं। ठीक आहे, एनटीचं किती आहे, ईडब्ल्यूएसचं किती आहे, अशा पद्धतीने आपण कॅटेगरीज मध्ये डिफाईन करतो बाळांनो। ठीक आहे, पण अजून एक गोष्ट असते, ओपन आहे समजा, ओपन मध्ये दोन गोष्टी येऊन लागतात बाळांनो। ठीक आहे, जी ओपन आणि दुसरं असतं बाळांनो एल ओपन। जी ओपन म्हणजे तुम्ही जनरल, म्हणजे विद्यार्थी, सगळे विद्यार्थी। एल ओपन म्हणजे लेडीज, म्हणजे मुलींचं कट ऑफ वेगळं असतं। पण खूप जास्त डिफरन्स पडतो का बाळांनो? आपण एवढं स्पेसिफिकली आपल्याला बघता येईल का की एल ओपनचं किती आहे, जी ओपनचं किती आहे, एवढं स्पेसिफिकली नाही बघता येणार। पण जनरली ओपन कॅटेगरीचं किती असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लेडीज ओपनचं असेल बाळांनो। लेडीजचं थोडंसं कमी असतं ऍज कम्पेअर टू मुलांपेक्षा। ठीक आहे, तर आपल्याला इन जनरल कॅटेगरी वाईज बघायचे बेसिकली, एवढी गोष्ट समजली तुम्हाला। हा, आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो। फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय की ओबीसीचं कट ऑफ 90% आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणणार काय 90% कोणत्या कॉलेजचं है ना, तुमच्या डोक्यात हा प्रश्न यायला पाहिजे, कोणत्या कॉलेजचं 90% आहे? मी म्हणतोय टॉप लेवल कॉलेजचं 90% आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मग टॉप लेवल काय, कॉलेजची एक कॅटेगरी आहे बाळांनो। मग मी कॉलेजच्या कॅटेगरीजला 4 याच्यामध्ये डिवाइड करतोय, टॉप लेवल कॉलेज, त्यानंतर मीडियम लेवल कॉलेज, त्यानंतर लो लेवल कॉलेज आणि त्यानंतर बिलो लो लेवल कॉलेज, अशा 4 पद्धतीच्या कॉलेजेस आहेत। आता तुम्ही समजून घ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, जेवढं तुम्हाला डिटेलमध्ये या गोष्टी समजल्या ना तेवढं तुमच्यासाठी क्लॅरिटी लवकर येते बाळांनो। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टॉप लेवल कॉलेजमध्ये मी तुम्हाला सांगतोय ओपन साठी किती लागेल, ओबीसी साठी किती लागेल, एससी साठी किती लागेल, एसटी साठी किती लागेल, एनटी साठी किती लागेल, ईडब्ल्यूएस साठी किती लागेल, अशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला बघायचंय। आता ओपन मध्ये पण जनरल साठी किती आहे, लेडीज साठी किती आहे, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत का? आता नाही। ठीक आहे, कारण थोडासाच फरक असतो, त्याच्यात खूप जास्त फरक नसतो। ठीक आहे, चला आता आपण बघूया कट ऑफ्स। ठीक आहे, अशा पद्धतीने टॉप लेवल, ओपन, ओबीसी अशा पद्धतीने आपल्याला कट ऑफ बघायचे। चला, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो बाळांना। आतापर्यंत जेवढ्या शिफ्ट झाल्या त्यांच्या इथं तुम्ही फीडबॅक्स बघू शकता। ठीक आहे, सर केमिस्ट्री का सारा मॉक टेस्ट एंड क्रॅश कोर्स में से आया 100%। ठीक आहे, हा पहिला फीडबॅक झाला बाळांनो तुमचा। हा दुसरा फीडबॅक बघा, सगळं सेम टू सेम आलं सर, केमिस्ट्रीमध्ये तर ऑलमोस्ट सगळं सेम टू सेम आलं विदाउट व्हॅल्यू चेंज। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता, इथं बघा बाळांनो, ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट। ठीक आहे, इथं तुम्ही पॅरेंटचा रिव्ह्यू बघू शकता। ठीक आहे, खूपच प्रश्न आपल्या क्रॅश कोर्स मधून सेम टू सेम आले। ठीक आहे, याचं हे दाखवण्याचं कारण काय बाळांनो, 90% पेपर 80 to 90% कन्सिडर करा, सेम टू सेम पेपर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून येतोय। जेवढ्या पण शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकतात। तुम्ही फॉर एक्झाम्पल एमएसटी सीटीचे पेपरचा 5 नंबरचा प्रश्न मला सांगणार, मी सांगेल तुम्हाला मॉक टेस्ट नंबर 13 मध्ये बघा, क्रॅश कोर्स नंबर व्हिडिओ लेक्चर 4 मध्ये बघा, सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज क्वेश्चन आलेले आहेत। ठीक आहे, आणि ज्यांचे शिफ्ट बाकी असेल किंवा सेकंड अटेम्प्ट साठी तुम्ही जर अप्लाय केला असेल बाळांनो, लगेच एनरोल करा। ठीक आहे, आता रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहेत, लवकरात लवकर एनरोल करा, जेणेकरून तुम्ही पण तुमचा स्कोर बूस्ट करू शकतात बाळांनो। ठीक आहे, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का मला माहिती असतात प्रश्न? नाही, सीईटी सेलच्या सोर्सेस मधून प्रश्न विचारते बाळांनो, सगळ्या सोर्सेसचे प्रश्न आपण टाकलेले आहेत। तुमचं पीवायक्यू झालं, अदर सीईटीचे प्रश्न झाले, मॅक्झिमम अदर सीईटीचे प्रश्न येत आहेत आता तुमच्या सीईटी मध्ये विदाउट व्हॅल्यू चेंज। बोर्डचे एमसीक्यू झाले, जेईई मेनचे इझी क्वेश्चन झाले, नीटचे इझी क्वेश्चन झाले। ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचं जर रेकॉर्ड बघणार बाळांनो, 150 प्रश्न तुमचे टोटल येतात बरोबर। 150 पैकी 92 प्रश्न बाळांनो ऍज इट इज सेम टू सेम व्हॅल्यूचे प्रश्न होते बाळांनो, आणि 58 प्रश्न थोडेसे डिफरंट व्हॅल्यूचे होते, पण ते पण सिमिलर होते। ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचा रिझल्ट बघू शकता, सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी, बीआयटी, केसो, मेडिकल, थाटवल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले, तुम्ही पण जाणार। तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं उशिरा नका करू, लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो। ठीक आहे, चला आता सगळ्यात पहिले आपल्याला टॉप लेवलचं बघायचं बाळांनो। मी काय बोललो तुम्हाला, टॉप लेवल, त्यानंतर मीडियम लेवल, त्यानंतर लो लेवल, त्यानंतर बिलो लो लेवल। आता टॉप लेवल म्हणजे तुम्ही कन्सिडर करा महाराष्ट्रातले टॉप 15 कॉलेजेस बाळांनो, 10, 15, 20 पर्यंत, मॅक्स टू मॅक्स 20 पर्यंत। ठीक आहे, 15 कॉलेज आपण कन्सिडर करू।
जे टॉप 15 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले, ठीक आहे, सीओपी, युजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी सोमनाथ, डिसांगी, थानोमल, एसपीआयटी, हे सगळे तुमचे टॉप कॉलेजेस आहेत. यामध्ये जर तुम्ही जातात बाळांनो, तुमचं हायेस्ट पॅकेज जे असतं ते 20 लाखाच्या वरतीच असतं. 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 59 लाख सुद्धा गेलेलं आहे, ठीक आहे, वर्षाचं पॅकेज. एका वर्षात तुम्हाला तेवढे पैसे भेटतात, ठीक आहे. हे झालं हायेस्ट पॅकेज. ऍव्हरेज पॅकेज टॉप लेवल कॉलेजेसचं नेहमी 10 लाखाच्या जास्तच असतं बाळांनो. म्हणजे तुम्ही कमीत कमी 11-12 लाख रुपये महिन्याला वर्षाला कमवतात. 1 लाख रुपये महिन्याची नोकरी तुमची पक्की असते अशा कॉलेजमध्ये. इंजिनिअरिंग होऊन 1 लाखाची नोकरी ती पण खूप मोठी गोष्ट असते बाळांनो. ते ऍव्हरेज पॅकेज आहे, ठीक आहे. तुम्हाला स्कोप असतो, जर चांगली कंपनी आली 30 लाखाची, 40 लाखाची, तुम्ही तिथं अपियर होतात बाळांनो. गोष्ट समजते, याला म्हणतात टॉप लेवल कॉलेज. आता अशा कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाईल लागतील बाळांनो? जर तुम्ही टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय, ओपन तुमची कॅटेगरी आहे बाळांनो, 99.5% तुम्हाला कन्सिडर करून चालायचे टॉप 15 कॉलेजेसमध्ये. टॉप 15 ते पण टॉप ब्रांच बाळांनो, टॉप कॉलेजेसची टॉप ब्रांच. टॉप ब्रांचमध्ये कोणत्या येतात बाळांनो? CS, IT, ENTC है ना, याच ब्रांचची गोष्ट बोलतोय. आता AI वगैरे CS मध्येच इन्क्लूड होऊन जातात, असं समजा. AI झालं, ML झालं, ठीक आहे. CS रिलेटेड ब्रांचेस किंवा टेक ब्रांचेस तुम्ही कन्सिडर करू शकता. ते टॉप 15 कॉलेजेसमध्ये जायचं. महाराष्ट्रातल्या टॉप 15 मध्ये तुम्हाला 99.5% लागतील बाळांनो. त्याच जागेवर ओबीसी किंवा SC-BC कॅटेगरीला बाळांनो तुम्हाला इथं 99% कमीत कमी लागतील. त्याच जागेवर SC-ST वाल्यांना बाळांनो 97.9% लागतील. NT वाल्यांना 98.80% लागेल बाळांनो. आणि EWS वाल्यांना सुद्धा 99% लागतील, ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं तुमचं टॉप लेवल कॉलेज बाळांनो, है ना. आता तुम्हाला माहिती आहे 99% आणण्यासाठी 150 मार्क कमीत कमी तुम्हाला सीईटी मध्ये पाहिजे, है ना. अजून सुद्धा चान्स आहे. अटेम्प्ट 2 आहे तुमच्याकडे. मी गॅरंटी देतो अजून सुद्धा पॉसिबल आहेत 99% 20 दिवसात बाळांनो. मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचे तेवढे प्रश्न केले ना, मी गॅरंटी देतो 99% कुठे गेले नाही, ठीक आहे. आता बोलूया मीडियम लेवल कॉलेजेस, ठीक आहे. आता समजा महाराष्ट्रात टोटल 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत बाळांनो, ठीक आहे, आणि 450 फार्मसी कॉलेजेस आहेत, है ना. असं कन्सिडर करा, जर तुम्हाला मीडियम लेवल कॉलेजमध्ये जायचंय, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कमीत कमी टॉप 70 कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचंय. टॉप 70 है ना. टॉप 70 कॉलेजेस म्हणजे तुमचे मीडियम कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा बाळांनो, है ना. इथं तुम्ही टॉप 100 कन्सिडर करू शकता. अशा कॉलेजेसचं बाळांनो हायेस्ट पॅकेज 15 लाखाच्या वरती असतं आणि ऍव्हरेज पॅकेज 6 लाखाच्या वरती असतं. म्हणजे तुमची कमीत कमी 60-70 हजारची नोकरी लागेल महिन्याची, ठीक आहे. असं कन्सिडर करा. 6 लाख मी सगळ्यात लोअर लिमिट घेतलं. ऍव्हरेज स्टुडंट पण असेल 6-7 लाख तर आरामात काढे. 7-8 लाख पण काढलं तरी 60-70 हजार रुपये तुम्हाला महिन्याला पडतील बाळांनो. हे झालं मीडियम लेवल कॉलेजेस. आता या मीडियम लेवल कॉलेजेससाठी बाळांनो ओपन कॅटेगरीला तुम्हाला कमीत कमी 95% आणावे लागतील. हो, मी मान्य करतो ओपनवाल्यांच्या आहेत थोडा प्रॉब्लेम येतो ओपनवाल्यांना, है ना. ओपनवाल्यांना जास्त पर्सेंटाईल लागतात खूप, आय ॲग्री, है ना. पण इथं आपण चेंज काही नाही करू शकत बाळांनो. ओपनवाल्यांसाठी एक चेंज करायला मार्ग आहे. जर ओपनमध्ये आहात, उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, तर प्लीज EWS सर्टिफिकेट बनवून घ्या. EWS मध्ये ना तुम्हाला फायदा होऊन जातो. ओबीसी एवढं कट ऑफ येऊन लागतं EWSचं, है ना. चला, आता इथं ओबीसी किंवा SC-BC ला इथं 90% लागतील बाळांनो. 90% म्हणजे किती बाळांनो? 100 मार्क तुम्हाला कमीत कमी सीईटी मध्ये पाहिजे 200 पैकी. 90% तुमच्या आरामात येतील, ठीक आहे. जर तुम्ही SC-ST मध्ये आहात बाळांनो, तुम्हाला फक्त 81% लागतील. 81% आले तरी तुम्हाला मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटून जाईल बाळांनो. NT मध्ये आहात तर 87% लागतील बाळांनो. EWS मध्ये आहात तर 90% लागतील. हे झालं आता मीडियम लेवल कॉलेजेसचं बाळांनो, ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय लो लेवल कॉलेजेस बाळांनो, जिथं हायेस्ट पॅकेज 10 लाखाच्या वरती असतं. 11-12 लाखाचं हायेस्ट पॅकेज जातं बाळांनो. आता बघा, लो लेवल कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज किती जात आहे? 10 लाख रुपये. सॉरी, हायेस्ट पॅकेज जात आहे 10 लाखाच्या वरती, म्हणजे 12 लाख रुपये जरी कन्सिडर केलं. आणि तेच टॉप लेवल कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज होतं बाळांनो 12 लाख रुपये. किती डिफरन्स क्रिएट झाला माहितीये? इथं ऍव्हरेज पॅकेज फक्त 4 लाख रुपये असतं बाळांनो. म्हणजे 25-30 हजारची नोकरी तुमची इथं लागेल जर तुम्हाला लो लेवल कॉलेजेसमध्ये. लो लेवल कॉलेजेसमध्ये म्हणजे बाळांनो, समजा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टोटल 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, है ना. पहिले 15 तर टॉप लेवल झाले बाळांनो. त्यानंतरचे 70 पर्यंत जोपर्यंत येतो आपण ते मीडियम लेवल. 70 ते 200 पर्यंत जे जातो बाळांनो ते तुमचे लो लेवल कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा, है ना. आता या कॉलेजेसमध्ये जायला बाळांनो ओपनसाठी तरी सुद्धा 80% लागतील ओपनला, है ना. ओबीसी वाल्यांना 70% इथं लागतील बाळांनो. SC-ST वाल्यांना 55% इथं लागतील. NT वाल्यांना इथं बाळांनो तुम्हाला सुद्धा 65% इथं लागतील. EWS वाल्यांना तुम्हाला इथं 70% लागतील बाळांनो. हे झालं लो लेवल कॉलेजेसचं बाळांनो. आता मी काय बोललो होतो तुम्हाला, पहिले 15 टॉप झाले, है ना. त्यानंतरचे 70 तुमचे मीडियम लेवल झाले बाळांनो.
त्यानंतरचे 200 पर्यंत तुमचे लो लेवल झाले. आता 200च्या खाली जे आहेत बाळांनो ते असतात तुमचे बिलो लो लेवल. त्याच्यामध्ये हायेस्ट पॅकेज तुमचं 7-8 लाखाचं काढतं. 2-3 विद्यार्थी असतात ते काढतात पॅकेज, ठीक आहे. बिलो लो लेवलमध्ये सुद्धा गेलं जर तुम्ही टॉपर विद्यार्थी असणार तर तुम्ही तिथं काढणार, पण तुमचे जे आजूबाजूचे विद्यार्थी असतात ते तेवढे तुम्हाला अभ्यास करू देणारे असले पाहिजे. ॲव्हरेज पॅकेज तुमचं इथं बाळांनो 4 लाखापेक्षा कमी है ना. 4 लाखापेक्षा म्हणजे कसे 3 लाखाचं पॅकेज, 15-20 हजारची नोकरी तुमच्या आजच्या स्थितीला लागेल. अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बाळांनो ओपनसाठी इथं तुम्हाला 50% लागतील है ना. याच्याहून खाली मग तिथं प्लेसमेंटच नाही असं समजा तुम्ही. 50% लागतील. इथं तुम्हाला लागतील बाळांनो ओबीसी साठी 35%, SC ST साठी लागतील बाळांनो इथं तुम्हाला 15%, NT साठी इथं लागतील बाळांनो इथं तुम्हाला 30%, EWS साठी लागतील 35%. अशा पद्धतीचं तुमचं बिलो लो लेवल कॉलेजेसमध्ये एवढे पर्सेंटेज लागतील बाळांनो. तर हे होते तुमचे कट ऑफ्स कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज, ठीक आहे. घाबरू नका बाळांनो, हे कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं नाही. मी तुम्हाला जाऊन देणार. कमी पर्सेंटाईल तरी राहिले मी तुमची काउन्सिलिंग व्यवस्थित करेन, मी तुम्हाला जाऊन देणार, ठीक आहे. या कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन देणार. आता या कॉलेजमध्ये मी नाही जाऊ देणार हे शक्य, मला बोलणं शक्य नाही बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला इथं स्कोर पण करावा लागेल. मी तर माझा प्रयत्न करेलच काउन्सिलिंगद्वारे तुम्हाला चांगला कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायचा, ठीक आहे. पण तुम्हाला इथं मार्क आणावे लागतील आणि इथं तर तुम्हाला गरजेचं आहे बाळांनो, तुम्हाला इथं टॉप लेवल कॉलेजमध्ये तुम्हाला मार्क आणणं गरजेचं आहे, ठीक आहे. टॉप आणि मीडियम मध्ये मी हेल्प करेल तुम्हाला, पण तुमचे मार्क पण गरजेचे आहेत. लो आणि बिलो लो लेवल मध्ये कशा गोष्टी जास्त जंबल करतात मार्कांमध्ये, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे बाळांनो. 20 दिवसात 0 ते कमीत कमी 98% पर्यंत आरामात पोहोचू शकतात बाळांनो, आरामात. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बाळांनो. प्लीज या गोष्टीला सिरियसली घ्या बाळांनो. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा, तेवढं इझिली पॉसिबल आहे बाळांनो, ठीक आहे. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट 99% इझिली पॉसिबल आहेत. कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, PYQs, फॉर्म्युला शीट, मॉक्स सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत एकच पॅकेजमध्ये बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. सेम टू सेम प्रश्न येतात क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून, स्वतः व्हेरीफाय करा, त्यानंतर एनरोल करा वाटल्यास तर, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.